25 जून 1975च्या मध्यरात्री आणीबाणी जाहीर झाली आणि महाराष्ट्रासह मराठवाडा आणि पर्यायाने जालना जिल्ह्यात देखील अनेक लोकांना अटक झाली. अर्थात त्यावेळेच्या या काळ्या आठवणी सुद्धा घेऊन काही लोक आपल्याबरोबर आहेत, ज्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. केशव सुपारकर आहेत, ज्यांनी संघाच्या माध्यमातून हे सगळं काम केलं. त्यावेळेस परिस्थिती कशी होती, तुम्ही त्याला कसा विरोध केलात? मला असं कळतं की तुम्ही त्या वेळेत विद्यार्थी दशेतच होता. त्यावेळेला सर मी BA सेकंडरीला होतो, कॉलेजमध्ये शिकत होतो आणि संघ 1965 पासून संघाचं काम करत होतो. त्यामुळे साहजिकच मी त्याच्याकडे ओढले गेलो आणि त्यावेळेला माझ्याकडे मिटिंगा होत होत्या. त्यावेळेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मंत्री होतो मी, त्यामुळे माझ्याकडे सर्व कार्यक्रम माझ्याकडे होता जालना जिल्ह्यात, जालना शहराचा. त्यावेळेला माझ्याकडे मिटिंग होतं, पण मला अतिशय त्रास झाला त्यावेळेला पोलीस लोकांकडून, काँग्रेसच्या लोकांकडून, आणि खूप त्रास झाला मला. ही कोण होती ज्येष्ठ मंडळी ज्यांच्या सानिध्यात तुम्ही आलात म्हणून इकडे यावं वाटलं तुम्हाला? ते होतं प्राध्यापक प्रामाणिक, त्यानंतर पुरोगो महाजन, आकटे, बडवे, हे 4-5 जण माझ्या जवळचे होते. त्यांच्यामुळे त्यांची आमची नेहमी बैठक राहायची, संपर्कात होतो. त्यांनी मला ओढलं इकडे संघाच्या कार्याच्या माध्यमातून, तुम्ही हे काम करा. ठीक आहे म्हटलं, करतो म्हटलं मी. अशा प्रकारे मी काम सुरू केलं. ते मग एकदम कॉलेजच्या दशेतून तुम्ही इकडे आलात, चळवळीमध्ये आलात हे, आणि तिथे विरोध करायला लागला? नाही, कॉलेज तर म्हणजे त्यावेळेला मग माझ्या हे कामात हे डोक्यात घुसल्यानंतर कॉलेजकडे ध्यान दिलं नाही मी. क्लासला जात नसे, काही नसे, पिरियडला अटेंड केलं नाही, काही नाही. माझं पूर्ण फुल वेळ टाइम मी याच्यामध्येच गेला माझा. त्यावेळेला मिटिंग ऍडजस्ट करणं, सह्या आणणं, रजिस्टर मेंटेन करणं, लोकांना बोलवणं, चहा पाणी करणं, ते अशा प्रकारे त्याच्यामध्ये ओढले गेलो मी. तो काय प्रसंग होता की तुमच्या घरी मिटिंग झाली तेव्हा पोलीस आले, रेड पडलेली होती? ज्या वेळेला सर आमच्याकडे मिटिंगा होत होत्या, तर ते कोणीतरी त्यांना सांगितलं काँग्रेसवाल्यांनी, कदीम जालना पोलीस स्टेशनला, यांच्याकडे संघाच्या मिटिंगा होतात आणि हे चांगलं नाही, बघा तुम्ही यांच्याकडे सांगितलं नाही त्यानं. तर ते सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस लोक येऊन गेले, चौकशी करून गेले, पण लोकांना सांगितलं बा तेच तसं काही नाही. नंतर त्यांनी पुन्हा पोलीसची जीप आणली, धाड टाकली आमच्या घरावर, आणि गल्लीमध्ये घर असल्यामुळे काय आलं, पोलीस आम्हाला कळलंच नाही लवकर आल्यामुळे. मागच्या वाड्याच्या पाठीमाग दार आहे, त्या दारात सगळं ज्येष्ठ लोक चालले गेले आणि मी ते पत्रक जे होते त्या जुना दगडी हौद त्या हौदात टाकून दिले गेले. त्यामुळे त्यांच्या ते हौद काही त्यांना दिसला नाही, त्यामुळे ते वापस चालले गेले. ते म्हणे बापू असं करू नका म्हणे, तुमच्याकडे जर काही लेखी पुरावा सापडला आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला मारत नाही म्हणून चौकातून. तुम्ही हे काम करता आम्हाला नक्की कळलं म्हणे, आता तुम्ही बंद करा म्हणे हे प्रकार. आता तंबी देऊन मला गेले. ते पत्रक नेमकं काय होते, त्याच्यात नेमकं काय पत्रक? त्याच्या आणीबाणी विरुद्ध होते ते, किंवा काँग्रेस सरकारनं हे असं आणीबाणी लादली, हे अयोग्य आहे आणि विरोधी पक्षाला जेलमध्ये डांबून त्रास देऊ राहिले, हे अयोग्य आहे. त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांच्या आधिपत्याखाली आंदोलन सुरू होत होतं. त्यावेळेला सर्व विरोधी पक्षांना एकत्र येऊन त्याला विरोध केला. मग स्टेट वाईज, जिल्हा वाईज, तालुका वाईज, अशा प्रत्येक ठिकाणी त्याचा विरोध होत होता. मग गुप्त रूपाने भूमिगत राहून आम्ही काम करत होतो. त्यावेळेला तुम्ही किती महिने, वर्ष, दिवस म्हणजे भूमिगत होता? मी जवळजवळ 6 महिने भूमिगत होतो. 6 महिने भूमिगत राहून काम केलं कोल्हापूरला. नंतर त्याच्या आधी 2.5-3 महिने इथं भूमिगत काम केलं, अगदी भूमिगत. बाकी मग नंतर मोकळं झालं बातमी आणि उठल्यावर. मधल्या काळात तुम्हाला म्हणजे पोलिसला सुद्धा अटक केली होती असं पण कळतं? हो. त्यावेळेला नंतर काय झालं सर, 15-20 दिवसांनी पुन्हा मग पत्रक वाटताना मला पकडलं त्यांनी, सतीश करमरकर. त्यानंतर तुमचं मुंबईचे प्राध्यापक भाऊसाहेब क्षीरसागर आणि अण्णा जोशी हे प्राध्यापक होते. त्यांनी आजीवन पूर्ण संघाच्या कार्याला वाहून घेतलं होतं. ते आमच्याकडे मुक्कामाला यायचे गुप्त रूपाने. ते म्हणे तुम्ही एवढं पत्रक वाटून टाका, एवढं कशाला ठेवता म्हणे, लोकांना कळलं पाहिजे म्हणून. नेमकं पत्रक वाटताना मला पोलिसांनी उचललं आणि 7 दिवस जेलमध्ये कोंडलं होतं. तुला त्रास दिला त्यांनी अतिशय. त्यावेळेला जेवण देणं नाही, पाणी देणं नाही, पिणं नाही, त्रास देत होतं थोडंसं. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये? कदीम जालना पोलीस स्टेशन. बरं, या काळात तुम्ही भूमिगत असताना तुम्हाला वडिलांच्या अंत्यविधीला सुद्धा येता आलं असे देखील तुम्ही म्हणजे मी चर्चा ऐकली तुमची. हा नेमका प्रकार काय होता आणि तेव्हा का भूमिगत व्हावं लागलं होतं तेव्हा? हो, इथं त्यांनी धाक दाखवला ना, तुम्ही जर आता जालन्यामध्ये आले दिसले, आम्ही तुम्हाला हात राखून तुमचा अन्वित छळ करू म्हणे, आम्ही मग नाशिकला पाठवून देऊ म्हणे, कारागृहात पाठवून देऊ म्हणे. मग आमचे नातेवाईक काही जमले, ते मग तुम्ही राहू नको म्हणे, बाहेर गाव चालला जा म्हणे. मग त्यांचं ते मला पटलं. ते मग आता आपलं इथं काही खरं नाही, आपलं कोणीच नाही इथं, काय करणार, आपण गरीब माणसं. त्या विद्यार्थी होतो, जसं काही आपल्याला सपोर्ट नव्हता कोणा गोष्टीचा. मग त्यावेळी मग मी कोल्हापूरला गेलो, तिथे बाळासाहेब देवरास होते, त्यांच्या सहवासामध्ये त्यांचं काम करायचं. नंतर तुमचा हरिचंद बिराजदार हिंद केसरी, मी कुस्त्या खेळतो त्यावेळेला, महाराष्ट्र केसरी योग होता माझा. ते मला ओळखलं त्यावेळेला. मला त्यांनी सांगितलं माझ्याकडे पोलीस येणार नाही, बिंदास राहायचं, जितके दिवस राहायचे. मला खाय प्यायला फुकट, दूध फुकट, व्यायामाला फुकट. त्याच्याकडे राहिलो 2.5-3 महिन्यानंतर.
मग त्या काळातच वडील वारले होते का? हा, वडील वारले होते त्यावेळेला. मग? बाळासाहेब देवसकडे असताना वडील वारले होते, पण ते आमचा संपर्क झाला नाही कोणाशी, त्यांनाही माहीत झालं नाही, तर त्यांनी व्यवस्था केली असते आपल्या आईची देवरसाने. मग ते नंतर 1 महिन्यानं आलो, मग मला कळलं, मग काय विलाजच नाही. ते पण तुझा पताच लागा ना. आम्ही म्हणलो तू कुठं गेला, काय झालं का, तुझा काही अपघात झाला, काहीच कोणाला कळलं म्हणजे नातेवाईक घरच्यांना माहितच नव्हतं नाही. तुम्ही- काकाला मी बोलून चाललो बाहेर गावाला म्हणून. त्यांना वाटलं कुठं गेला का, कुठं काय आत्महत्या केली का, अपघात झाला का, काही पताच नाही ना, संपर्कच नव्हता होत ना. त्यामुळे मग ते त्यांना लक्षात नाही आलं काय झालं. तुमच्या बरोबर जी ज्येष्ठ मंडळी होती हा. ती नेमकी कोण कोण होती तेव्हा? मराठवाड्यातलं पर्यायाने जालन्यातलं वातावरण कसं होतं? त्यावेळेला ज्येष्ठ मंडळी म्हणलं तर प्रो. महाजन, आकटे, भागम देशपांडे, त्यानंतर बडवे वकील आणि इक्बाल पाशा हा जमात इस्लामचा कार्यकर्ता होता. पण तो पण आमच्या विरोधी पक्षाच्या मिटिंग मध्येच होता. तो त्यांनी एसबी हायस्कूल समोर हे आंदोलन केलं होतं. दोघं जमा झाली होतं, त्याला उचलून नाशिकला पाठवलं त्यावेळेला. त्याच्यानंतर पुंडलिक दानवे, त्यानंतर तुमचं आपले गोपीनाथ मुंडे साहेब आणि पुरोगो आपले ते महाजन ते यायचे. त्या इथं उड्डाण पूल नव्हता त्यावेळेला, ती एसटीला घंटी राहायची, घंटी वाजवली की ती पूल तिथे थांबायची गाडी, ते पाईप यायची शबनम बॅग घेऊन. मग ते माझ्यात केशव, आज मी तुमच्याकडे मुक्कामाला आहे, आज काय करतो मला, खिडी करतो सोपा मी एकटा होतो ना त्यावेळेला. मग त्यावेळेला मग आम्ही संध्याकाळी मुक्काम करायचा, गप्पा करायच्या, सकाळी उठून चालले जायचे. मग ते कोणाला कोणता एरिया, कोणाला कोणता एरिया, त्या एरियामध्ये संपर्क करायची त्या एरिया प्रमुखाला, त्याला भेटायची, त्याला मार्गदर्शन करायचं त्यावेळेला. हे सगळं तुम्ही BS सेकंड इयरला होता, पुढे मग शिक्षण थांबवलं की चालू राहिलं? हा, नाही सर, म्हणजे सेकंड इयर तर माझं वाया गेलं. नंतर मग आणीबाणी उठल्यानंतर मग पुंडलिक हरी दानवे आले, त्यांच्या पायात चप्पल नव्हती त्यावेळेला, इतकी परिस्थिती खराब होती. मग त्या माझी चप्पल देणार पोलीस स्टेशनला, याला रेल्वे स्टेशनला, चप्पल घाला काका तुम्ही म्हणलं. मग घातले, आपले आले सगळे. मग त्यांना तिकीट मिळालं. तिकीट त्यांना असं मिळालं की हे तिकीट निवडून येत नाही. त्यावेळेला पालुतकर उभे होते. पालुतकर म्हणजे मान्य नसती. मग त्यांना वाटलं यांच्याकडे कोणाला द्या तिकीट, कोणाची हिंमत होईना, आम्ही उभा राहतो म्हणून यांना उभं केलं आपलं जालना पक्षानं. मग त्यांना ते निवडून आले 1.5 लाखानं. त्यावेळेला ती बातमी BBC नंतरून आली, इन जालना कॉन्स्टिट्युन्सी दॅट पुंडलिक हरी दानवे इज ओनली फार्मर हॅज इलेक्टेड द 150,000 lakh. त्यावेळी लोक दोघं उघडले. मग त्यावेळेला पुढे आणि माझ्याकडे येत होत्या. त्यांनी मला निवडून आल्यानंतर त्यांनी पार्लमेंट बघायला नेलं पहिल्यांदा, दिल्ली पार्लमेंट, प्रामाणिक आणि मी. पण त्या काळात फार छळ झाला तुमचा, किंवा विद्यार्थी दशेतून सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात आलात, म्हणून या चळवळीत मला जॉब चांगला मिळाला असतं त्यावेळेला, किंवा पुढे पण ते शिक्षणाची माझी इंटरेस्ट कमी झाला, बादमध्ये जॉबचा इंटरेस्ट कमी झाला, मग समाजकारता ओढले गेलो. मग मी असं झालं. ते परिवारात पण जरा क्लेश झाली असते. हो, मग त्रास झाला सगळ्यात त्रास होणार ना, कारण अर्निंग काही नाही, फिरायचं आपलं, याला भेट त्याला भेट, हे करायचं ते करायचं असं होतं. केशव सुपारकर हे त्यापैकीच एक आहेत, आणि आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी काही वेदना सहन केल्या ना, अर्थात तात्कालिक परिवाराच्या प्रचंड अडचणीला सामोरे करून त्यांनी एक आपला आवाज चालू ठेवला. अर्थात सत्तेच्या रूपानं आता विराजमान झालेली सत्ता त्यांच्याच या परिश्रमाचं फलश्रुती आहे, असा देखील त्यांचा दावा आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.